नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, हा आहे आमचा हैदराबादमधील दुसरा दिवस. सकाळी सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही निघालेलो आहोत हैदराबादमधील एक ऐतिहासिक आणि जुनी अशी वास्तू पाहायला. या वास्तूचं नाव आहे चौमहला पॅलेस. चारमिनारपासून अत्यंत जवळ असलेली ही वास्तू हैदराबादमधील एक भव्य आणि सुंदर अशी वास्तू आहे. आजचा दिवस आम्ही या वास्तूमध्ये घालवायचा ठरवलेला आहे. चौमहला पॅलेस हा हैदराबादमधील निजामांच्या काळात बांधण्यात आलेला आहे. तो त्यावेळीच्या शाही वैभवाचे प्रतीक मानला जातो. चौमहला पॅलेसची रचना इराणी, मुघली आणि युरोपीय शैलीच्या मिश्रणातून झालेली आहे. या महालात सुंदर नक्षीकाम, भव्य सभागृह आणि आकर्षक बागा आहेत. हा महाल दोन मुख्य भागामध्ये विभागलेला आहे, उत्तरेकडील भाग आणि दक्षिणेकडील भाग. एका भागाला खिलवत महाल म्हणतात. निजामांचे औपचारिक सभागृह त्या ठिकाणी होते, तसेच राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असत. दुसरा भाग म्हणजे दरबार हॉल. या हॉलमध्ये अत्यंत भव्य अशी झुंबर, सजवलेल्या भिंती आणि ऐतिहासिक वस्त्रसंचय पाहायला मिळतो. चौमहला पॅलेसच्या परिसरात मनमोहक फुलांचे ताटवे आणि फवारे असलेल्या बागा आहेत, ज्या पॅलेसच्या सौंदर्यात भर घालतात. चौमहला पॅलेस 1750 ते 1869 या कालावधीत बांधण्यात आला होता. निजाम असफ जहा यांच्या काळात याचे बांधकाम सुरू झाले होते आणि पुढील पिढ्यांनी ते पूर्ण केले. चौमहला पॅलेस आता संग्रहालयात रूपांतरित झालेला आहे. येथे निजामांच्या खाजगी वस्तू, हस्तलिखिते, भांडी आणि शाही वाहनांचे संग्रह पाहायला मिळतात. चौमहला पॅलेस हा चारमिनारपासून अगदी थोड्याच अंतरावर आहे. हा महाल सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत पर्यटकांसाठी उघडा असतो. चौमहला पॅलेस इतिहासप्रेमी आणि वास्तुशास्त्री प्रेमींच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. मित्रांनो, चौमहला पॅलेस बघून झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत सुधा कार म्युझियम बघायला. या ठिकाणी एंट्री फी आहे ॲडल्टसाठी 150 रुपीज आणि कॅमेऱ्याचे पैसे लागतात एक्स्ट्रा 100 रुपीज. तर निखिल आत्ता तिकीट काढायला गेलेलं आहे. ते झालं की आम्ही आता आतमध्ये जाणार आहे आणि आपण बघणार आहोत सुधा कार म्युझियम. खरं तर सुधा कार म्युझियम हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, परंतु आम्ही अगोदरच रिसर्च करून ठेवल्यामुळे आम्हाला ही गोष्ट माहीत होती की चौमहला पॅलेसपासून काहीच अंतरावर आपल्याला बघायचं आहे, तो म्हणजे सुधा कार म्युझियम. सुधा कार म्युझियममध्ये एकापेक्षा एक अशा भरपूर सुंदर अशा कार बनवलेल्या गेलेल्या आहेत. तिथे छोट्यापासून मोठ्या आकारापर्यंत भरपूर प्रकारच्या कार आपल्याला बघायला मिळतात. अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती देखील आपल्याला सुधा कार म्युझियममध्ये पाहायला मिळते. सुधा कार म्युझियममध्ये भरपूर फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो गोयलकोंडा फोर्ट बघायला. गोयलकोंडा किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करताना अशा आम्हाला भिंती बघायला मिळाल्या. त्या आतमध्ये बरीचशी घरं, दुकानं, सर्व काही आहे तिथे. आजकाल तिथे खूप लोक देखील राहतात. आता आलेलो आहे आम्ही गोवळकोंडा फोर्ट बघायला. इथे आम्ही चहा पिला. रिक्षावाल्यानेच आम्हाला चहा दाखवला. चहा खूप चांगला होता. आम्हाला तिथले बिस्किट सुद्धा खूप आवडले. आम्ही नित्यासाठी काही 2 बिस्किट्स घेतलेले आहेत खाण्यासाठी. ती झोपली. ते तिघीजण पुढे गेल्यात. आम्ही बॅग वगैरे चेक करून आता चाललेलो आहे आणि आता गोवळकोंडा फोर्ट दाखवणार आहे. इकडे खूप नॉईज येतोय. रस्त्याच्या कडेला लागूनच गोवळकोंडाचा जो तिकीट काउंटर आहे ते आहे. तर जातोय आता बघायला.
गोलकोंडा हा किल्ला 12व्या शतकात काकतीय राजांनी बांधला आणि नंतर बहमनी आणि कुतुबशाही राजवटीत त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला. गोलकोंडा किल्ला हा त्याच्या भव्य स्थापत्यकलेसाठी आणि मजबूत संरचनेसाठी ओळखला जातो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आवाजाचे प्रतिबिंब म्हणजे इकोसिस्टीम अजूनही आपल्याला अनुभवता येते, ज्याचा वापर पूर्वी संरक्षणासाठी केला जात असे. या किल्ल्यामध्ये राजवाडे, सभागृह, भव्य फवारे तसेच प्राचीन पाण्याची व्यवस्था देखील आपल्याला पाहायला मिळते. हा किल्ला प्रसिद्ध गोलकोंडा हिऱ्यांच्या बाजारासाठी देखील ओळखला जातो, जिथे जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा एकेकाळी सापडला होता. किल्ल्यावरून हैदराबादचे निसर्गरम्य असे दृश्य आपल्याला पाहता येते.